शेतकरी मित्रांनो, मी देवेंद्र गांगोडे, अशोका सीड्स. आज नारायणगावचे जे डॅशिंग व्यक्तिमत्व आहे साहेब, हे सगळ्यात मोठे धनामेटीचे व्यापारी आहेत. बियाणं सेल करतात. आज ते अशोकाबद्दल, अशोकाचा जो गावरान व्हरायटी फास्ट ग्रो आणि एक AFA5 व्हरायटी आहे, या दोघांबद्दल ते बोलतील. प्रथमतः नमस्कार. अशोका सीड्सच्या ह्या दोन व्हरायटी आहेत, अशोका A5 आणि फास्ट ग्रो. तर ही फास्ट ग्रो जी व्हरायटी आहे ही एकदम 30 ते 35 दिवसात काढलेलं येते आणि याचा तो धान्याची क्वालिटी प्युअर गावरान धान्यासारखी दिसते. त्यामुळं ह्या धान्याला, या व्हरायटीला मार्केटमध्ये चांगलं डिमांड राहू शकतं. आणि 5 नंबर बद्दल काय वाटतं? 5 नंबरची व्हरायटी आहे ती पण खूप चांगली आहे. आम्ही खूप दाना विकला 5 नंबर, त्याबरोबर अदर व्हरायटी दिल्या, परंतु शेतकऱ्यांनी परत 5 नंबरच व्हरायटीचं डिमांड केलं. त्यामुळं 5 नंबर सुद्धा खूप चांगली व्हरायटी मार्केटमध्ये. त्याचनंतर आपले शेतकरी आहेत अण्णासाहेब वागचौरे, त्यांनी आज दोघं व्हरायट्या पाहिल्यात. साहेब, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी अनुभव असतानाही जेव्हा जेव्हा मार्केटला शेतकऱ्यांकडे जात असतो तेव्हा दोन्ही व्हरायट्या किंबहुना अशोका सीड्सच मेथी कोथिंबिरीचं बियाणं आम्हाला हवं. कारण कुठल्याही परिस्थितीत फक्त चांगल्या प्रकारे जर उगवत असेल तर फक्त या अशोका सीड्सचं जे मेथी कोथिंबिरीचं जे बियाणं आहे ते चोरवत अशा असंख्य ग्राहकांच्या आमच्यापर्यंत आलेल्या प्रतिक्रिया असल्या कारणाने आपणही याचीच कायम सातत्यानं मागणी करत असतो. आणि यापुढील काळातही शेतकरी हितासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली प्रगती उन्नती साधायची असेल तर अशोका सीड्सचे जे काही कोथिंबिरीचे ज्या काही व्हरायटी आहेत याचा आपण यापुढील काळातही वापरणार आहोत. आणि अनेकांना या माध्यमातून हाच सल्ला दिला जाईल का आपण अशोका सीड्सचे ज्या काही व्हरायटी आहेत, जे मेथी असेल, कोथिंबीर असेल, या काळातही आपण त्याचा वापर करू शकतो आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल याकडे आपण बघू शकतो. धन्यवाद. आपले दिघे साहेब आणि वागचौरे साहेबांनी सांगितलं. तरी मला दोघांचं मत घेऊन असं वाटतं की लोकांचा अशोकाबद्दल पॉझिटिव्हनेस आणि शेतकऱ्यांना जे मालामाल करणारे उत्पन्न आहे अशोकाबद्दल, गावरान असू द्या, हायब्रिड असू द्या, हा फुल टेम्परेचर आणि फुल पावसामध्ये येणाऱ्या या दोन व्हरायटी आहेत. तर मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की ही लागवड करावी आणि भरभराटीने उत्पन्न घ्यावे. धन्यवाद.